नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या पवित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाला आज आपण सुरुवात करणार आहोत. श्रद्धा आणि चमत्कारांनी भरलेला हा एक दिव्य प्रवास आहे. चला तर एकत्र मिळून या प्रवासाला सुरुवात करूया. एका बाजूला एक भयभीत भक्त, दुसऱ्या बाजूला एक रहस्यमय वाघ, आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत कलियुगाचे साक्षात भगवंत. काय असेल बरं यांच्यातला संबंध? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या कथेतून मिळणार आहे. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला थेट कर्म आणि भक्तीच्या एका अथांग सागरात घेऊन जाईल. चला तर मग हा अद्भुत प्रवास सुरू करूया. तर ही जी अद्भुत कथा आहे ना, ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे शंकर भट्ट यांनी. म्हणजे आपण हा सगळा अध्याय, ही सगळी गोष्ट त्यांच्याच नजरेतून अनुभवणार आहोत. तर आपले हे जे मार्गदर्शक आहेत शंकर भट, ते एक स्मार्थ ब्राह्मण. त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती उगुपीला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं म्हणून. पण बघा, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि त्यामुळे त्यांच्या यात्रेला एक असं काही अनपेक्षित वळण मिळालं. त्यांना एक दैवी आज्ञा मिळाली आणि तिथूनच सगळं बदललं. आधी उडुपीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं, कन्याकुमारीला जा. मग ते कन्याकुमारीला पोहोचले. तिथे देवी कन्याका परमेश्वरी त्यांच्या भक्तीवर इतक्या प्रसन्न झाल्या की त्यांनी आज्ञा दिली, आता थेट कुरुवरपूरला जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घे. बघा, प्रवास कसा एका दिशेतून दुसऱ्या दिशेला वळला. आणि मग शंकर भट्टांचा प्रवास पोहोचतो एका नवीन आणि खूपच रहस्यमय ठिकाणी, मरुत्वमलई. इथेच त्यांच्या आयुष्यात एक अशी काही अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर अविश्वसनीय घटना घडणार होती, जी त्यांची वाटच पाहत होती. शंकर भट्ट आता मरुत्वमलयू नावाच्या एका पवित्र स्थानी पोहोचले आहेत. हे ठिकाण त्याच्या त्या गुप्त गुहांसाठी ओळखलं जातं, जिथे मोठे मोठे साधू तपश्चर्या करतात. असं म्हणतात की हनुमंत जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते, तेव्हा त्याचाच एक तुकडा इथे पडला होता. आणि याच ठिकाणी अनेक सिद्ध पुरुष आजही गुप्तपणे तपश्चर्या करतात असं मानलं जातं. आता जरा विचार करा, एका निर्जन गुहेत तुम्ही शिरताय आणि समोर एक भला मोठा वाघ शांतपणे बसलेला दिसतोय. काय अवस्था होईल? बरोबर तीच अवस्था शंकर भट्टांची झाली. आणि त्या प्रचंड भीतीने त्यांच्या तोंडून नकळतपणे फक्त एकच नाव बाहेर पडलं, श्रीपाद श्रीवल्लभा. आणि त्याच क्षणी त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी ऋषी बाहेर आले. त्यांनी शंकर भट्टांना धीर दिला, त्यांना शांत केलं आणि मग एक असं काही सत्य सांगितलं जे ऐकून शंकर भट्टांना धक्काच बसला. ते म्हणाले, हा वाघ कोणी सामान्य प्राणी नाहीये, तर एक ज्ञानी, एक विद्वान आत्मा आहे. हे ऐकून शंकर भट अजून सावरले पण नव्हते. तोच एक मोठा चमत्कार घडला. तो वाघ, हो तोच वाघ, चक्क मानवी आवाजात आणि अगदी स्पष्टपणे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या महामंत्राचा जप करू लागला. विचार करा, तो क्षण किती अद्भुत आणि अविश्वसनीय असेल. आणि पुढच्याच क्षणी बघता बघता त्या वाघाच्या देहाचं रूपांतर एका तेजस्वी दिव्य पुरुषामध्ये झालं. त्या दिव्य पुरुषाने ऋषींना नमस्कार केला आणि तो थेट आकाशात निघून गेला. हा सगळा प्रकार पाहून शंकर भट्ट तर अक्षरशः अवाक झाले होते. त्यांनी उत्सुकतेने त्या ऋषींना विचारलं, हे काय आहे? यामागे नक्की काय कथा आहे? आणि मग त्या वृद्ध तपस्वी ऋषींनी त्या आत्म्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. तो आत्मा ज्याला आत्ताच मुक्ती मिळाली, त्याची कर्म, तपश्चर्या आणि अपार भक्तीने भरलेली संपूर्ण गाथा. तर या कथेचा नायक आहे व्याघ्रेश्वर शर्मा, एका खूप मोठ्या विद्वानाचा मुलगा. पण म्हणतात ना, दिव्याखाली अंधार. वडिलांच्या इतक्या प्रयत्नानंतरही त्याला काही केल्या शिक्षण येईना. इतकं की त्याला साधा संध्यावंदनसुद्धा जमत नव्हतं. आणि यामुळे त्याला सतत लोकांचे टोमणे ऐकावे लागायचे. पण मग एका रात्री व्याघ्रेश्वराच्या स्वप्नात एक दिव्य बालक आलं. त्या बालकानं त्याला सांगितलं, तू हिमालयातल्या बद्रीनाथ वनात जा, तिथे तुझं सगळं काही ठीक होईल. आणि हे स्वप्न हाच त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा, एक कलाटणी देणारा क्षण ठरला. आता आपण बघूया की व्याघ्रेश्वराचा हा खडतर प्रवास त्याला त्याच्या मुक्तीपर्यंत कसा घेऊन गेला आणि प्रभूंची कृपा त्याच्यावर कशी झाली. अर्थातच हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या स्वप्नातल्या आदेशाप्रमाणे तो हिमालयात पोचला. तिथे त्याला एक महान ऋषी गुरु म्हणून लाभले. त्यांनी त्याला तपश्चर्येचा मार्ग दाखवला. पण झालं असं की तप करताना त्यानं सतत वाघाचं ध्यान केलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं शरीरच वाघामध्ये बदलून गेलं. तेव्हा त्याच्या गुरूंनी त्याला श्रीपाद श्रीवल्लभांचा तो शक्तिशाली मंत्र दिला आणि सांगितलं, आता कुर्वपूरला जा. आणि मग वाघाच्या रूपात तो भक्त थेट कृष्णा नदीच्या काठावर पोहोचला. तिथे बसून तो मोठ्या श्रद्धेने, मोठ्या आर्ततेने प्रभूंच्या नावाचा जप करू लागला. त्याची भक्ती, त्याची हाक इतकी तीव्र होती की त्याचा आवाज नदीच्या पलीकडे कुर्वपुरात बसलेल्या साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांपर्यंत पोहोचला.
आणि मग तो अद्भुत चमत्कार घडला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आपल्या भक्ताची ती आर्त हाक ऐकून स्वामी स्वतः नदीच्या पाण्यावरून चालत आले. हो, पाण्यावरून. आणि जिथे जिथे त्यांचं पाऊल पडत होतं तिथे पाण्यावर दिव्य पदचिन्हे उमटत होती. नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर स्वामी त्या वाघाच्या पाठीवर आरूढ झाले, म्हणजे बसले, आणि त्याच वाघावर बसून त्यांनी कृपापूर्वक नदी ओलांडली आणि कुरुपूरला परत आले. हे जे दृश्य होतं ना, ते खरं तर एका मोठ्या गोष्टीचं प्रतीक होतं. भक्तीने आपल्या पशुसारख्या स्वभावावर आणि आपल्या वाईट कर्मावर मिळवलेल्या विजयाचं. हे अद्भुत दृश्य पाहून तिथे असलेले सगळेजण अक्षरशः थक्क झाले. कुरुपूरला पोहोचल्यानंतर स्वामींनी सगळ्यांसमोर त्यामागचं रहस्य उलगडलं. त्यांनी सांगितलं की हा जो व्याघ्रेश्वर आहे तो पूर्वजन्मी एक खूप क्रूर पहिलवान होता. तो काय करायचा तर मनोरंजनासाठी वाघांना त्रास द्यायचा, त्यांना उपाशी ठेवायचा, आणि याच वाईट कर्मामुळे त्याला अनेक पशुपक्ष्यांच्या जन्मात फिरावं लागलं असतं. पण वाघाच्याच रूपात त्याने जी ही कठोर तपश्चर्या केली त्या भक्तीने त्याची सगळी मोठी पापी नाहीशी झाली होती. तर मग या संपूर्ण अद्भुत कथेतून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं? चला थोडक्यात या अध्यायाचा सार पाहूया. बघा, स्वामींनी फक्त त्याची पापंच नाहीशी केली नाहीत, तर त्याच्या त्या कठोर तपश्चर्येचं फळ म्हणून त्याला एक मोठा आशीर्वाद दिला. त्यांनी वचन दिलं की तो पुढे जाऊन एक महान योगगुरू बनेल, योग मार्गात खूप प्रगती करेल आणि त्याला महान सिद्धांचं दर्शनसुद्धा घडेल. या अध्यायाची फलश्रुती किंवा शिकवण काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभूंची कृपा कितीही मोठं, कितीही वाईट कर्म असेल तरी ते नाहीसं करू शकते. दुसरं म्हणजे मुक्तीचा सगळ्यात खात्रीचा मार्ग म्हणजे प्रामाणिक भक्ती. आणि तिसरं, श्रीपाद श्रीवल्लभांचं नाव हेच एक शक्तिशाली कवच आहे. असंही मानलं जातं की ही कथा नुसती ऐकल्याने सुद्धा घरात शांतता आणि आनंद येतो. तर व्याघ्रेश्वराला मुक्ती मिळाली, त्याची कथा इथे पूर्ण झाली. पण आपण हे विसरता कामा नये की ही कथा आपल्याला कोण सांगतंय? आपले निवेदक शंकर भट्ट. त्यांचा प्रवास अजून संपलेला नाहीये. ते अजूनही कुर्वपूरच्या वाटेवरच आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी अत्यंत आतुर आहेत. म्हणजे बघा, एका आत्म्याच्या मुक्तीची कथा तर पूर्ण झाली आहे, पण कुर्वपूरमध्ये प्रभूंची लीला तर आता कुठे सुरू झाली आहे. शंकर भट्टांच्या प्रवासात पुढे काय घडणार आहे, त्यांना स्वामींचं दर्शन होणार का, हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत दुसऱ्या अध्यायात नक्की सामील व्हा. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.